नमस्कार। आज सांगली येथे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीत दिग्गज अशा नेत्यांनी हजेरी लावली। आज सांगली येथे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, त्याचप्रमाणे विश्वजित कदम भल्या नेत्यांनी विशाल पाटलांना भरघोस मतांनी निवडून आणा आणि भाजप सरकार कशा पद्धतीने आपली सत्ता चालवत आहे याचीही अनेक उदाहरणं दिली। दरम्यान यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। पाहूया नेमकं नेते काय म्हणाले। त्या बॅगच्या पुढे बटन दाबा, त्यांना विजयी करा आणि त्यांच्या सत्कारची सभा। आपले नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, सुशीलकुमारजी शिंदे साहेब, मधुकररावजी चव्हाण साहेब होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण संयुक्त पुरोगामी आघाडीच्या निमित्तानं विशालदादाची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली। खरं म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती आहे, तुम्हाला बोलायचं आहे। तुम्ही निवडणूक कठीण काळामध्ये जिंकत आलेली आहात। अशोकराव चव्हाण साहेब देखील कुठची लढत देऊन नांदेड सारख्या शहरामध्ये इच्छा देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता आणि काँग्रेसने काय केलं हे सांगण्याकरता इथं आलेले आहेत। मी आपला वेळ न घेता परत एकदा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, त्या देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब म्हणून त्यांनी विजय संपादनच्या जवळ आलेले आहेत। त्यांचा विजय तिथं खास होणार आहे आणि आज या ठिकाणी सांगलीचा उमेदवार निवडून आणण्याकरता, विशाल पाटलाला ताकद देण्याकरता आज दोन नेते दादा वर घ्या, वर घ्या, वर घ्या साहेब।